पहिला वीर सांगितला मी कर्माच्या क्षेत्रामधला कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील सातारा प्रांतातले. काय कर्म केलं भाऊराव पाटलांनी की कर्माच्या क्षेत्रामध्ये वीर पदवी प्राप्त झाली? शिक्षण. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यांनी. पण त्या संस्था स्थापन करण्यामागच्या अगोदरची पार्श्वभूमिका बघावी लागेल, तेव्हा कर्मवीर पदवी मिळाली आहे ना. फक्त आपल्याला एवढंच माहित आहे त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, अनेक शाखा ओपन झाल्या, गोरगरिबांच्या लेकरांच्या शाळेचा प्रश्न मिटला म्हणून त्याला कर्मवीर. शाळा काढणं म्हणजे कर्मवीरामध्ये मोडतं का? आता काय कमी आहेत का संस्थापक शाळा काढणारे? कोणाचं नाव येतं कर्मवीर मध्ये? नाही येत नाही. मग ऐका काय कर्म केलं त्यांनी. एक वेळेचा त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगतो भाऊराव पाटलांच्या. भाऊराव पाटील एके दिवशी जेवत होते, कोल्हापूर सातारा प्रांत त्यांचा. जेवत असताना सासरे आले होते त्यांचे. सासरे धर्मपत्नी जीव वाढत होती भाऊराव पाटलांची, आणि वाढता वाढता जेवण चांगलं रंगात आले. अर्ध एक जेवण झालं असेल तेवढ्यामध्ये भाऊराव पाटलांच्या सासऱ्यांनी त्यांच्या व्याह्याला इवायाला म्हणजे भाऊराव पाटलांच्या वडिलांना पित्यांना विचारलं, काय चाललंय म्हणायचं जावयाचं? भाषा कशी होती पहिली? काय चाललंय म्हणायचं जावयांचं, म्हणजे जावई बापू कुण्या कामावर आहेत, सरळ आपली मराठवाडी भाषा. म्हणजे काय करतात की आता कोल्हापुरी सातारी भागा बघा, आपल्याकडे जसे व्यवहारातल्या एखाद्या माता माऊलीला जर स्वयंपाक करता येत नसेल तर तिला कोणता शब्द वापरतात? सुगरण. काय म्हणताय तुम्ही? उंडगळ. तसंच सातारा भागात त्या पोरग जर बिगर कामाचं असलं तर त्याला उंडगा म्हणते. काय उंडगीचा करतोय, खाऊन नुसता बोंबलत फिरतोय म्हणजे. कोण म्हणलं? भाऊराव पाटलांचे वडील म्हणले, वडील. पण ही गोष्ट ऐकली बायकोनं, धर्मपत्नीनं गोष्ट ऐकली भाऊराव पाटलांच्या. पत्नीला ती गोष्ट लागली आणि ताट उचलला, खरकट ताट उचलायला आल्यानंतर डोळ्यातले अश्रूचे 2 थेंब भाऊराव पाटलांच्या हातावर पडले. डोळ्यातले पाणी गरम लागल्याबरोबर भाऊराव पाटलांनी बघितलं तर पत्नीच्या डोळ्यात अश्रू आहेत. एक सांगू का तुम्हाला, पत्नीच्या डोळ्यातले अश्रू घरात आनंदाचं वातावरणही निर्माण करू शकतात, आणि स्त्रीच्या डोळ्यातले अश्रू प्रलय काळ सुद्धा आणू शकतात. म्हणून पुरुषानं धर्मपत्नी डोळ्यात आसू न येऊ देता सांभाळायची असते, त्याला पुरुषार्थ म्हणायचा असतो. ह्याच्याच उंडगीच्याला ह्याच्याच भागानं हीच लोकाला तंबाखू मागून खातो. काय पत्नी सांभाळणार आहे? उंडगीचा शब्द माझ्या नवऱ्याला म्हटला म्हणून तो शब्द लागला होता. 2 थेंब पडले. कर्मवीर भाऊरावांनी तिथंच विचार केला, अरे माझी पत्नी रडली, माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्याच्या देखत अपमान केला, तिथून जे उठले. मी शाळा नाही शिकलो, भाऊराव पाटलांना लिहिता वाचता येत नव्हतं, शिकले नव्हते, पण मी असं कार्य करीन की माझ्या या प्रांतातली, माझ्या भूमीतली, माझ्या देशातली, या मातीतली मुलं शिकली पाहिजे, घडली पाहिजे, म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि एके दिवशीचा एका सणाचा 1 वर्षाचा प्रसंग असा आहे. दिवाळीचा सण आला आणि तेवढ्या शाखा लय नव्हत्या. पहिली शाळा ओपन झाली, पहिली सुरुवातीची शाखा, आणि त्या शाळेमध्ये लहान मुलं सगळे गोरगरिबांचे सगळे तिथं शिक्षणाला आलेले. आणि पहिली दिवाळी आली, पहिला दिवाळी सण आला, आणि दिवाळीच्या सणाला भाऊराव पाटलांकडं दिवाळीचा सण करण्याकरता आर्थिक बाजू काहीच नव्हती, बजेट नव्हतं, काहीच. चिंता करीत होते, काय करायचं. पत्नी म्हणू लागली, अहो कसं करायचं आता लेकरांची दिवाळी, कशी करायची लेकरांची दिवाळी? विचार करतात भाऊराव पाटलांनी 4ला निर्णय घेतला, लक्ष्मी अगं दिवाळी करणं काय अवघड नाही, एक गोष्ट जर आपण दोघांनी केली तर उद्याच लेकरांची दिवाळी होते शाळेतल्या. पत्नी बी तिला म्हणाव मालकाच्या सहमतीला सहमती देणारी, नंतर बिचाऱ्या काय महागल्या हातानं पैसे ठेवीत त्या, पण रुपया काढीत नाही, त्या नाही काढीत. काय म्हणताय धनी? त्यावेळेस भाऊराव पाटलांनी सांगितलं, अगं तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र जर विकलं तर उद्याच आपली दिवाळी लेकरांची होईल. अरे पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकणारा भाऊराव पाटील हे कर्म केलं लेकरांची शाळा शिकण्याकरता. आता कोणता संस्था चालक करतोय सांगा मंगळसूत्र विकायला लेकरासाठी? ही लेकर घाण ठेवील बायकोला मंगळसूत्र आणि
कर्म असं करावं लागतंय म्हणून कर्माच्या क्षेत्रामध्ये अगदी प्रावीण्य काम केलं म्हणून कर्मवीर बाहुराव पाटील धर्मवीर संभाजी महाराज. तुम्ही छावा सिनेमा पाहिला असेल, गावोगाव मध्ये दाखवला बघा. शेवटचे 4-2 ते मुद्दे बघितले असतील, मी बी पाहिलाय तो. ज्या वेळेस तो औरंगजेब हाल करून माझ्या संभाजी राजांना मारतो, कशा करता? धर्मांतर करण्याकरता फक्त. आणि 2 गोष्टी त्याला करायच्या होत्या. एक, संभाजीनं धर्मांतर करावं. 40 दिवस तो त्यानं हाल करून मारलं संभाजीला. आणि 40 दिवस औरंगजेब लांब बसला होता, बघितला पिक्चर मध्ये तुम्ही. आणि कान तिकडे होते जिथं धर्मवीर संभाजी महाराजांना टांगलं होतं, त्या तुळापूरला दोन्ही हात टांगले होते ना, फक्त कान तिकडे होते. कान कशा करता? फक्त एक वेळ माझ्या संभाजी महाराजांची किंकाळी त्या औरंगजेबाला ऐकायची होती. राजा मेला येड्यानो, पण किंकाळी नाही मारली हो. धर्मासाठी राजा मेला. एक बघा, नक काढले, तोंडातली जीभ त्या चिमटीनं ओढून घेतानाचा तो प्रसंग बघा. धर्म टिकवताना आपल्या या शूरवीरांनी काय प्राणाची बाजी दिली आहे. आणि आम्ही त्यांच्या जयंतीला दारू पिऊन डीजे लावून जयंत्या साजऱ्या करतो. लाजा वाटल्या पाहिजे. याला धर्मवीर म्हणायचं. नाहीतर आम्ही कोणता धर्म पाळलाय म्हणून तुकोबाऱ्यांना म्हणावं लागलं, धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे, जीव भ्रमले या कामे कैसे कळू येतीवर मी. जीव भ्रमून गेले महाराज. म्हणून धर्मांतर केलं नाही संभाजी महाराजांनी. एवढं हाल सोसला पण धर्म बदलला नाही. म्हणून धर्मवीर संभाजी महाराज. चला, नरवीर सगळ्यांना कथा माहिती आहे, विस्तृत करत नाही, पुढे आपणाला जायचं अजून. नरवीर तानाजी मालुसरे. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबांचं. छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर चालले होते कोंढाणा घेण्याकरता. आणि आपल्या मुलाची निमंत्रण देण्याकरता गडावर गेलेले तानाजी मालुसरे यांना खबर कळाली की राज स्वतःहून चालले. त्याच वेळेला निर्णय घेतला, राज तुम्ही नाही जायचं. अरे तानाजी, तुझ्या मुलाचं लग्न आहे, हळदी चालू आहे, हळदीचा मांडव सजलाय, तिकडं सनया चौघड्या वाजतात आणि उद्या तुझ्या मुलाच्या डोक्यावरती अक्षदा पडायच्या आहेत. वरबाप म्हणून तुला त्या लग्न मंडपामध्ये मिरवायचंय तानाजी. ही मी मोहीम सांभाळतो, तू तुझ्या मुलाचं लग्न सांभाळ. त्यावेळेस तानाजी मालुसरेंचे वाक्य आहेत, तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाठ आहेत. आधी लग्न कोंढाण्याचं, मग लग्न रायबाचं. आहे का एखादा असा नरवीर हित? आपल्या पोराचं लग्न ठेवण्याकरता लग्न बाजूला ठेवलं आणि त्यानं सप्ता केला. ती सप्ता गावातला मोडील, पण आधी पोराचं धूम धडाक्यात लगीन करील. म्हणूनच ती नरवीराच्या यादीत मोडत नाही. अरे भाई, असा नरवीर तानाजी. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या मुखातून यावं, गड आला पण सिंह गेला. सिंहाची भूमिका, सिंहासारखा गौरव तानाजीला छत्रपतींनी द्यावा. साधे नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी गौरव करावा. कारण नरांच्या यादीत वीर होते. नरवीर तानाजी मालुसरे. 3 झाले का? लिहून घ्या, किती राहिलेत मला बी सांगता येते. 4था दानवीर. दानवीर कोण? कर्ण. सगळ्यांना माहिती आहे बघा कर्णाचं चरित्र. कारण इथं ज्ञानी माणसं आहेत, कितीही खोल सांगा तरी श्रुत आहेत सगळे असणारे. मृत्युंजय कादंबरी कोणी वाचली असेल, मृत्युंजय कादंबरी, त्याला खरा कर्ण समजेल. शिवाजी सावंतची मृत्युंजय कादंबरी आहे. ज्यानं मन लावून कादंबरी वाचायला सुरुवात करेल ना, त्यानं 4-2, 10-5 पेजेस वाचून ठेवतच नाही. मला वाचायला लागला की 100 पेज होईपर्यंत ती कादंबरी खाली ठेवत नाही. मी 2-3 वेळेस वाचली. त्यामध्ये कर्ण खरा कळतो. अशी भूमिका रेखाटल्या त्या शिवाजी सावंतनं. माऊली साक्षात कृष्णाचा सुद्धा राग येतो, देवाचं सुद्धा नरड दाबून मारा वाटतं ज्याला कर्ण कळाला त्याला. कारण दानाच्या बाबतीमध्ये कर्ण किती श्रेष्ठ होता ऐका. एके दिवशीचा प्रसंग आहे. कर्ण हजामत करण्याकरता म्हणजे दाढी करण्याकरता न्हाव्याच्या समोर बसलाय. आणि कर्णाच्या डाव्या हाताला त्या न्हाव्याला तोंडाला पाणी लावण्याकरता, पाणी घेण्याकरता वाटीमध्ये पाणी घेतलं होतं. आणि ती वाटी होती सोन्याची. सोन्याच्या वाटीत पाणी घेऊन दाढी करायला कर्ण बसला होता. एक याचक आला.
याचे कालान कर्णाला सांगितलं, कर्णा अरे फार अडचण आहे, काही असेल तर दे. काय असेल दे म्हणल्याबरोबर डाव्या हाताला जी सोन्याची वाटी होती ती सोन्याची वाटी उचलली आणि त्या याचकाला देऊन टाकली. याचक हुशार होता, म्हणले कर्णा ए कर्णा, अरे दान डाव्या हातानं देऊ नये. लक्षात येते, दान डाव्या हातानं देऊ नये. कर्णाचं उत्तर ऐका, भूदेव ओ ब्राह्मणदेव, तुम्ही म्हणता ते अत्यंत योग्य आहे, दान डाव्या हातानं देऊ नये, पण डाव्या हाताची वाटी उजव्या हातात घेऊन देईपर्यंत मी जर मेलो तर माझ्या जीवनातलं दातृत्व संपल. कर्णाच्या दारातून याचक महागारी गेला. काय महाराज दानाची भूमिका, आयुष्यभर दान दिलं, दारातला याचक माघारी नाही जाऊ दिला. आमच्या तोंडाला फेस येतोय सप्त्यामध्ये, सप्त्याची पट्टी मंदिरात आणून द्या, घरोघर हिंडतोय महाराज, देत नाहीत माणसं. दातृत्व असा असावं. अजून एक प्रसंग सांगतो दातृत्वाचा, त्याला प्रमाण आहे. लक्ष्मण महाराज बरोबर आहे, ज्यावेळेस कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं, युद्ध चालू आहे, सारथ्य करण्याकरता जगाचा बाप आहे, घोड्याचे लगाम हातामध्ये आहे. काय सारथ्य केलं असेल भगवान परमात्म्यानं? जगाच्या पातळीवर सारथ्य करावं तर त्या भगवान आणि सगळ्याच्या देहरूपी रथावर सारथी तोच आहे. ज्या दिवशी तो सारथी उतरला ना या देहातून, ज्या दिवशी तो कृष्ण रूपाचा सारथी या देहरूपी रथातून उडी टाकून सुरुवातीला निघून गेला ना, महागर रथ पेटल्याशिवाय राहत नाही, मशानभूमीत जाळावं लागतं आपल्याला. सारथ्य केलं कृष्णाने. ज्या ज्या वेळेस प्रसंग येईल, आता अर्जुनाला बाण लागणार, कंठ लक्षून सोडलेला वासुकी अस्त्र कर्णानं, त्यावेळेचा प्रसंग आहे. भगवान परमात्म्यानं पायानं रथ दाबला खाली, रथ खाली बसला, अर्जुनाची उंची कमी झाली आणि वासुकी अस्त्र मुकुटाला लागलं, मुकुट उडवून घेऊन गेलं. ही त्या बाबाची कला आहे. तो बाबा अस्त्र लगाम घेऊन होता. आणि मग कर्ण समोर युद्ध करण्याकरता, आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, अर्जुना हे अर्जुना, बाण मार, बाण मार. मारतोय की देवा, बाणच मारतोय. तिकडं वरती कुठं मारतोय? मग मी सांगतो तिथं मार. कुठं मारायचा? कर्णाच्या रथाच्या चाकाच्या कुणीला बाण मार. कुणी कुणी चाक पडू नये म्हणून कुणी म्हणते ते, तुमच्या काय म्हणते कुणी, कुणी खुनी काय असेल ती, त्या कुणीला काय मार, बाण मार. अर्जुन म्हणला, देवा याला धर्मक्षेत्र म्हटलंय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हे धर्मयुद्ध आहे का? कृष्णाने सांगितलं, म्हणजे अर्जुना तुझं माझं एवढ्यामुळेच पटत नाही, माझं ऐकत नाही, मी म्हणतो सोड बाण. मग मान्य केलं, बाण कुणीला लावला, कुणी तुटली, रथाचं चाक पडलं, रथ एका बाजूला कल्ला, रथ झुकला आणि कर्ण खाली उतरला. कर्ण दातृत्व सांगतो, दातृत्व म्हणून दानवीर कर्ण म्हटलं जातं. आणि एका हातानं तो रथ सावरत होता कर्ण, एका हातानं, उजव्या हातानं, डाव्या हातात धनुष्य धरले आणि तोंडातल्या दातानं त्या धनुष्यावर बाण लावायचं, दातानं दुरी वाढायची आणि येणाऱ्या अर्जुनाच्या बाणाचा प्रतिकार करीत होता. किती शूरवीर असेल अस्त्रविद्येमध्ये. म्हणून देवाचा राग येतोय माऊली. तिथं सुद्धा ह्या बाबानं कारस्थान केलं, 19 पाप केली पांडव वाचवण्याकरता. हे पाप त्यातले एक आहे का? दातानं बाण सोडतोय व कर्ण दातानं बाण सोडतोय, तरी ह्या बाबानं सारथ्य पण तसाच करायला तसाच तिथं आहे. आणि लगेच चटकन दुसरं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि लगेच कर्णाच्या जवळ गेला आणि म्हणला, कर्णा म्हणले बोला की देवा. ब्राह्मण याचं कुणीच माघारी जाऊ दिला नाही कर्णानं. म्हणले बोला देवा, लय अडचण पडली. म्हणले काय काय मदत असली तर? आता युद्धात कोण पैसे घेऊन चालले, काय नेणार आहे? पण ऐका, कर्णाला जन्मतात समोरची 2 दात सोन्याची होती. काय होती? सोन्याची होती. युद्ध थोडे वेळ थांबवलं, मृत्यूच्या टायमाला याचक आलाय म्हणून कर्णानं युद्ध थांबवलं. रथातली गदा उचलली, गदा दातावर हाणली
2 दात पाडले आणि त्या ब्राह्मणाच्या हातात दिले, मग युद्ध चालू केलं. महाराज त्याला प्रमाण देतात, कर्ण भिडता समरांगणी, बाणे व्यापियला रणी, मागसी पाडोनी ते दात तयाचे विठ्ठल. चार वीर झाले. 5वा वीर ऐका. 5वा वीर कोण? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. समुद्रातल्या त्या कारावासामध्ये त्यांना निहून काय केलं होतं? टाकलेलं होतं. पण मातृभूमीला येण्याची ओढ होती. त्या सागराला प्रार्थना करावी. काय ते गे? हे सागरा ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. कारण सागराला का प्रार्थना केली? तर 4 समुद्राच्या पलीकडे कारावास आहे आणि त्या कारावासातून जे पळाले निसटले 4 समुद्र तरुण भारत भूमीला आले. म्हणून स्वातंत्र्य मिळवण्याकरता या वीराने समुद्राचा सुद्धा विचार केला नाही. म्हणून विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्य वीर म्हणून गौरवले जातात. कोणाला बी कोणी बी पदवी देत नाही. आता अलीकडं आमच्या महाराज लोकांना लय द्यायला तुम्ही तुमचा मोठेपणा आहे, नाहीतर आम्हाला काही येत नाही. गायनाचार्य पदवी. काय गातो कळेना, रागाळवी तो नाना, वर करोनी तोंड हाका मारी तो, आणि आशांना गायनाचार्य पदवी. भागवताचार्य. एक श्लोक पाठ नाही, कुठली कथा पाठ नाही, काही नाही. 1.5 अभंग तेवढ्यावर महाराष्ट्र फिरायचा. भागवताचार्य. रामायणाचार्य, शास्त्री, पंडित या उपाध्या तुम्ही दिलेल्या तुमचा मोठेपणा आहे. तुमचा मोठेपणा आहे. पण आमचं काय नाही त्याच्यात दादा. त्याच्याकरता असं झिजवावं लागतं, काहीतरी रक्त ओतावं लागतं, तेव्हा काहीतरी भूषण मिळत असतं. चला, स्वातंत्र्यवीर झाले. 5 वीर झाले. 6वा वीर विद्यावीर किंवा विदेही वीर म्हणून ज्याला घोषित केलं जातं किंवा ज्यांचा गौरव केला जातो त्यांचं नाव आहे राजा जनक. राजा जनकाच्या इथं सप्तऋषींपैकी ज्यांनी आपले मामाने एक आट घातली आणि काय सांगितलं? माझी दिलेली विद्या परत मागितली होती. कशामुळं? तर माझ्या मुलीबरोबर लग्न कर म्हणत होते. याज्ञवल्क्यांनी ते मान्य केलं नाही. मग माझी विद्या दे. दिलेली विद्या गुरुला परत दिली होती ओकून. बोला, तुम्हाला जमते का हे? आता घेतलेला अभंग किंवा मी आता हे बोललेले शब्द लगेचच्या लगे विसरता येते का? ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा. जमतंय का? जमत नाही म्हणूनच आपण इथं म्हणून नाही का. आणि असे याज्ञवल्के, ज्या याज्ञवल्क्यांचा अधिकार काय आहे? शुष्क वाळलेल्या मंचकावर मंत्रा त्या अक्षदा 2-4 का अक्षदा टाकल्याबरोबर मंचकाला पालवी फुटली वाळलेल्या लाकडाला. असा ज्यांचा अधिकार ते याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाच्या दरबारामध्ये भला मोठा मंडप मारलेला, दशग्रंथी मोठमोठाले अधिकारी ब्राह्मण मंडळी ऋषी मुनी सगळे असणारी कथा पुराण ऐकण्याकरता याज्ञवल्क्य ऋषींचं. पण ऐका, ती कथा होत असताना याज्ञवल्क्य ऋषी राजा जनक आल्याशिवाय कथा चालू करायची नाही. त्या लोकांनी विचारलं याज्ञवल्क्य ऋषींना, महाराज राजा जनकाचीच का तुम्ही वाट बघताय? काय राजाचा एवढा अधिकार आहे त्यांना आल्याशिवाय तुम्ही कथा चालू करीत नाही? आम्ही आलो की कथा चालू करीत जाऊ. असं बी व्यवहारात कोणाला वाटत असेल त्यांनी हा दृष्टांत ऐकत जावं माणसानं आणि अनुकरण करावं. असं बी व्यवहारात कोणाला वाटत असेल मी आल्याशिवाय कसं काय कीर्तन चालू करता, मी अजून आलो नाही तोवर, तसं म्हणायचं नाही कवाच. नाही का? याज्ञवल्क्याला बोलू लागले. याज्ञवल्क्यांनी ऐकून घेतलं आणि यांची शंका दूर करण्याकरता एके दिवशी योग बलानं भरगच्च मंडप भरलेला आहे सगळ्या अधिकारी ब्राह्मण ऋषीमुनींनी. आणि पाठीमागून यज्ञ त्या पुराणाच्या मंडपाला पाठीमागून आग लावली. मंडप पेटला. धाड 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 अग्नी मंडपाला लागलेला बघितला या ब्राह्मणांनी, या मुनींनी ऋषींनी. आपापलं गवाळ उचलून जे फुळत सुटली म्हणे. एक मंडपात राहिलं नाही, फक्त एकच शिल्लक राहिला होता, तो राजा जनक. तुकोबर आहे त्याचं वर्णन करतात. तुका म्हणे राज्य करिता जनक
पाव एक अग्नी माझी जळे. एक पाय अग्नीत जळून गेला पण मांडी सुद्धा हलवली नाही पुराण ऐकताना. आमचं 2च तासाचं कीर्तन असतं पण माणसं लय आसनं बदलती ती नाही. जांभळ्या वेगळ्याच, आसनं वेगळेच. काही जण म्हणते ते पुढं बसायला आपणाला जमत नाही, आपलं लांब बसून जमते. असू द्या. म्हणून विदेही जनक, विदेही वीर, विद्यावीर. विद्या ही तशीच होती म्हणून विदेही वीरामध्ये राजा जनक मोडतात. त्याच्या पुढचे जनक दयावीर. वीर म्हणतो वीर. दयावीर. दयावीरामध्ये राजा शिबीचा नंबर येतो. इंद्रानं ससाण्याचं रूप घेतलं आणि अग्नीनं कबुतराचं रूप घेतलं आणि हे दोघं पाठीमागे एकमेकाच्या ससाना त्या कबुतराच्या पाठीमाग लागला आणि राजा शिबीराजा असा बसलेला आहे. शिबीराजाच्या मांडीवर जाऊन ते कबूतर बसलं. हे डुप्लिकेटच होते दोन्हीने रूप घेतलेलं. आणि ते कबूतर शिबीराजाला म्हणते, महाराज माझ्या पाठीमाग विघ्न आले, संकट आले, मला सोडवा. त्यांनी मी तुम्हाला शरण आलोय, माझं मरण चुकवा. मला तो ससाना मारतोय, खातोय. शिबीराजा सूर्यवंशातला राजा. शिबीराजानं त्या शरणांगताला अभय दिलं आणि कबुतराला सांगितलं काळजीच करू नको, बघतो काळ जरी आला तर तुझ्या केसाला धक्का लागू देत नाही. एवढ्यामध्ये ससाना आला. ससाना बोलू लागला शिबीराजाला, महाराज ते कबूतर माझं खाद्य आहे, माझी शिकार आहे, मला परत करा, मला परत करा. राजा म्हणला ते कबूतर मला शरण आले, मी देणार नाही. नाही म्हणल्यावर ससाना गडबडा लोळायला लागला, म्हणू लागला, महाराज ते खाद्य माझं आहे, अन्न माझं आहे, तुम्ही जर कबूतर मला नाही दिलं तर माझ्या पोटामध्ये जठराग्नी प्रज्वलित झालाय, मी अन्न करून मरतोय आणि मी मेलो अन्न करून की माझं खाद्य माझी शिकार तुम्ही मला न दिलेल्याचं पाप तुम्हाला लागलं. आता शिबीराजा धर्मसंकटात सापडला. का? कबूतर द्यावं तर एका जीवाची हत्या होती, त्याचं पाप आहे. न द्यावं तर ससाना मेलेल्याचं पाप आहे. काय करावं? दयावीर. दया आली कबुतराची आणि या धर्मसंकटातून सुटण्याकरता शिबीराजानं सांगितलं. त्या ससाना रूपी इंद्राला बोलू लागलाय. शिबीराजा म्हणतात, ए ससान्या, तुझी इच्छा, तुझी अडचण काय? फक्त अन्न मिळणं ना? हो, मग मी तुला अन्न देतो. ससाना म्हणला, तुम्ही पंचपक्वानाचं देचाल, मला पंचपक्वान चालत, मला कायच लागतंय? मांस लागतंय, मांस. बऱ्याच गावामध्ये श्रावणामध्ये पोती बसवली जाते पण आमुष्याला अगोदर समाप्ती व्हावी लागते. करीला रिकामं करावं लागतं त्यांना. विनोदाचा भाग ना आपली बळीमामाची वस्ती, वडर वस्ती, आम्हाला प्रसंग येतो. आप्पा महाराजापासून आलेली प्रथा आहे. माऊली दरवर्षी वडर समाज आहे, 40 वर्ष झालं सप्ताह करतात. दरवर्षी पोती पुराण सगळं आहे. श्रावणात पोती मला बसवायला बोलवते. महाराज कोणता बी ग्रंथ लावा पण करीला रिकामं आमची लोक ऐकत नाही. ससाना म्हणतो मला मांस पाहिजे. मग त्यावेळेस सांगितलं. शिबीराजा म्हणतो ससाण्याच्या वजना एवढं मी तुला मांस दिलं तर चालतं, म्हणजे मला काय अडचण नाही. आणि ससाण्याच्या वजना एवढं मांस देण्याकरता शिबीराजा तयार झाला आणि स्वतःच्याच मांडीतलं मांस कापून एका पारड्यात कबूतर, मला ससानाच म्हणतो कबुतराच्या वजनात, एका पारड्यात कबूतर बसवलं आणि एका पारड्यात आपल्या मांडीचं मांस कापून टाकत होता. पण ते डुप्लिकेट कबूतर होतं. शिबीराजानं मांसाचा तुकडा कापून पारड्यात टाकला की कबुतरानं स्वतःचं वजन वाढवायचं. पारडं काय बरोबर होत नव्हतं. कबुतराचं पारडं खालीच, मांसाचं पारडं वरीच. शेवटी राजा थकला. अख्ख्या पाय कापून अख्ख्या पायाचं सगळं मांस काढलं तरी त्या कबुतराच्या वजनाबरोबर होईना. शेवटी शिबीराजा कबुतराला वाचवण्याकरता स्वतः पारड्यात जाऊन बसला आणि ससाण्याला सांगितलं, ससान्या तुला मांसच पाहिजे ना, अख्खं मला खा पण कबुतराचा केस वाकडा करू नको. ही दया ज्यांच्या अंतःकरणात असते त्याला दयावीर शिबीराजा म्हणतात. आणि महावीरामध्ये अर्जुनाचा नंबर मोडतो. ज्ञानोबाराय वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, महावीराकरा अक्षौनी तुवा एके नागविले रणांगणी, हा स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तुते.
अर्जुना महावीर 11 अक्षौणी, जे 11 अक्षौणी असणार कोणाचं सैन्य आहे? कौरवांचं आहे. 7 अक्षौणी फक्त पांडवांचं होतं. एवढं सैन्य सुद्धा अर्जुना तुझा जर क्षात्र स्वभाव जागा झाला तर एवढ्याला तू विजय मिळवशील. म्हणूनच एवढ्या सैन्यावर एकटा अर्जुन भारी होता, म्हणून अर्जुनाचा नंबर येतो महावीर. आणि 10वा मगाशी सांगितला मी प्रेमवीर. प्रेमवीरामध्ये भगवान कृष्ण म्हणतात प्रेम हे देवाचे देणे, देहभाव जाय जेणे. प्रेम देवासारखं प्रेम आपण देऊ शकत नाही, संतांसारखं प्रेम आपण देऊ शकत नाही, आणि प्रेमाशिवाय समाधान नाही. नाथबाबा सांगतात एका ठिकाणी प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही भक्ती, प्रेमाविन प्रेम सुख देई, प्रेम सुख प्रेमाविन नाही समाधान. जीवनामध्ये प्रेमाशिवाय समाधान नाही, आणि हे प्रेम व्यवहारात बघायला मिळत नाही. व्यवहारातलं प्रेम स्वार्थी प्रेम आहे. हात वरी करून मला अभिमानानं सांगा, चपला सहित दर्शन घेतो त्या कोणी इथला भाग्यवान निघाला तर. असं एखादं घर असं नाही, असं निघणार नाही असं नाही म्हणतो, असं एखादं घर आहे का आपल्या गावामध्ये की त्या घरामध्ये कसलीच तक्रार होत नाही, आणि जेवायला बसलं की सगळी माणसं एकत्रित आल्याशिवाय, सगळ्यांच्या मध्ये भाकरी काय ते अन्न असेल पदार्थ असतील ते सगळे मधोमध घेऊन आम्ही जेवण करतो महाराज, आणि घरातल्या घरातच आम्ही एकमेकांना आग्रह करून वाढून जेवतो. असं एखादं तर सापडेल का घर? बोला. आणि हे जिथं चालतं तिथं प्रेम असतं, जिथं प्रेम असतं तिथंच हे चालतं. नाहीतर बाप जेवायला बसलं की पोरग जेवायला घरात येत नाही, असं वाकून बघते. पप्पा जेवायला येते काय, पुन्हा जाऊ आपण. आणि पोरग जेवायला बसले की बाप जेवायला येतो. सून जेवायला बसली की सासू सोबत जेवायला बसत नाही, सासू जेवायली की सून जेवत नाही. सासू जेवल्यावर पुन्हा सून जेवणार. मग त्या चुलीवरचं पातेलं, लाल भून तापवलेलं दूध, शेवयाचा भात. अगं मग सासू बरोबरच बसून जर मामी घ्या म्हणून घेतलं असतं, बोललं असतं. प्रेम नसल्यावर ह्या गोष्टी होतात, पण ज्या घरात प्रेम आहे ना तिथं असं होत नाही. आणि हे प्रेम भगवंताची देण आहे, प्रेम देवाचे देणे.
म्हणून प्रेमाच्या संदर्भात भगवान कृष्ण परमात्मा एवढ्या गोप गोपिका, एवढ्या गवळणी गोपाळ, एवढ्या सगळ्यांना परमात्म्यानं प्रेम केलं, प्रेम लावलं, सगळ्यांना प्रेम दिलं. पण कोणालाच असं वाटलं नाही, प्रत्येकाला असं वाटायचं कृष्णाचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की माझ्यापेक्षा दुसऱ्यावर अधिक असू शकत नाही, प्रत्येक जण म्हणायचा. मग तो पेंड्या असेल, सुदाम्या असेल, बोबड्या असेल, गवळणी असतील, कुणीही असेल, कुणीही असेल, प्रत्येकाला हा भाव वाटायचा कृष्ण माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतोय. आपल्या घरात असं कधीच वाटत नाही. म्हणून प्रेमवीर भगवान कृष्ण परमात्मा 10 व्यवहारातले वीर तुम्हाला सांगितले. महाराज तुम्ही कीर्तनाला तुम्हाला बोलिवले, व्यवहार सांगायला नाही बोलिवलं. परमार्थातलं काय तर सांगा. हो ना, सांगतो. परमार्थातला वीर सांगा. अभंगाचं पहिलं वीर विठ्ठलाचे गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे, गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे, सांगितले. परमार्थातला वीर सांगतो. महाराज म्हणतात वीर विठ्ठलाचे गाडे. मग प्रत्येक क्षेत्रामध्ये हे वीर झाले, त्यांनी कर्तृत्व गाजवलं म्हणून ती वीर पदवी प्राप्त मिळाली. मग वीर विठ्ठलाच्या वीरांनी काय गाजवलं? महाराज म्हणतात कळी काळ पाया पडी. कळी आणि काळ. कली कसा पाया पडतो? तुकोबरांच्या जीवनातला प्रसंग. एक वेळेस भंडारा डोंगरावर तुकोबरा भजन करीत असताना गावातल्या लोकांनी काय चारवाक असणारे कुचरवट्यावरची त्यांनी तुकोबरांचं शीलभ्रष्ट करण्याकरता एक त्या देहूतलीच माता माऊली तुकोबरांकडे पाठवली. आणि ती माऊली गेली आणि तुकोबरांना बोलू लागली, महाराज माझी इच्छा पूर्ण करा. माळकरी टाळकरी परमार्थ करणाऱ्या माणसानं विचार करायचा, असा जीवनात जर प्रसंग आला आपल्या तर समजायचं कली आपली परीक्षा घेतोय. कली आपली परीक्षा घेतोय. तुकोबरांना ती माऊली म्हणते, महाराज माझी इच्छा पूर्ण करा. त्यावेळेस महाराज म्हटले, जाईव तुम्हा ते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नमो, आम्ही विष्णुदास तैसे नमो. ते न करी सायास, जाईव तुम्हा ते न करी सायास, जाईव तुम्हा ते
महाराज त्या गावकऱ्यांनी पाठवलेली महिला ती स्त्री त्या स्त्रीला बोलतात. काय शब्द आहेत महाराजांचे? जाई ओ माते. माते म्हणजे आई म्हटले महाराज. जा माय आई जा. आम्ही विष्णुदास तैशे नव्हे. तैशे नव्हे म्हणजे कैशे. असा हातवरी असा खाली हात केला नाही तुकोबारांनी त्या टायमाला. तुम्ही म्हणचाल तुम्ही होते का बघायला? मी जरी नसलो तर पूर्व अनुमान काय असेल त्याला अनुमान सिद्धांत आहे की नाही, त्या नियमानं तुकोबारांनी निश्चित असा हात केला असेल. जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशे नव्हे म्हणजे वरी बोट केलं. कुठं? स्वर्गातला इंद्र, स्वर्गातला ब्रह्मदेव. इंद्रानं अहेले करता काय केलं हे सगळ्यांना माहित आहे. ब्रह्मदेव स्वतःची मुलगी कळाली नाही. आई आम्ही तैशे नव्हे. मग त्या आईला कळाले तुकोबारा तैशे नव्हे. आणि ती माय मग पुन्हा पाया पडली. महाराज तुम्ही मला माय म्हणले. आणि मग तुकोबारांनी उचलून धरलं. अगं तू माझी माय म्हणल्यावर माईने लेकाच्या पाया पडावं का? आलेला कली सुद्धा तुकोबारांच्या पाया पडत होता. कळी काळ पाया पडे. वैकुंठ गमनाला जाताना विमान आलं. विमानात बसून जाताना आख्यायिका सांगते, चरित्र सांगतं की ती पायरी उंच होती म्हणे. आणि झाडाच्या वृक्षाच्या आडून बघणारा तो कोण? जगाला खाणारा काळ यम. यम पळत गेला आणि पायरी झाला. आणि महाराजांनी त्या यमाच्या माथ्यावर पाय दिला आणि मग विमानात बसले म्हणून म्हणण्याचा अधिकार आहे. जगा काळ खाय आम्ही माता. आता पाय माथ्यावर दिल्यावरती पायाच पडला की काळ. म्हणून हे वीर कळी काळ त्यांना काय करू शकत नाही. कलीच्या काळाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी विजय मिळवला ते विठ्ठलाचे वीर. वीर विठ्ठलाचे गाडी. हे कशाच्या जोरावर महाराज त्यांनी केलं? महाराज म्हणतात करती घोष जय जयकार. वेळ संपत आले, 10 मिनिटं राहिले. 10ला संपवायचं ना. करती घोष एका चरणाचा भाव झालाय. आता उर्वरित परत बघू. फक्त 2च मिनिटं घेतो. करती घोषे जय जयकार आणि जळती दोषाचे घोंगर. नामचिंतनाचा यांनी काय केला? जय जयकार केला, घोष केला. म्हणून सामुदायिक साधना करायची. सप्ताह हा सामुदायिक साधना आहे. वैयक्तिक साधनेमध्ये विघ्न येण्याची शक्यता असते. नवे नवे विघ्न येतातच. पण इथं सामुदायिक साधनेमध्ये काहीतरी बंधन आहेत, काही नियम आहेत. आणि याच्यामुळं इथं विघ्न येतच नाही. इथं कीर्तनाला बसलेला माणूस बघा, सामुदायिक साधनेतलं सांगतो, कीर्तनाला माणूस बसलाय पण त्याला काही कारणास्तव उठून जायचं आहे. बसू वाटना गेले, झोप तरी यायली आहे, लघुशंका तर आली आहे, उठायचंय पण त्याच्या मनात एक दबदबा आहे. चालू कीर्तनातून उठत. सामुदायिक साधनेचं, सामुदायिक कीर्तनाचं किंवा सामुदायिक साधनेचं महत्व आहे. म्हणून करती घोष जय जयकार. घोष जय जयकार अनेकांनी मिळून करायचा असतो. म्हणून दिंडी आहे, म्हणून वारी आहे, म्हणून सप्ताह आहे. एकतेच्या साधनेमध्ये दोष येतातच. तुम्ही घरी हरिपाठ म्हणा, देवाऱ्या पुढे बसा, हरिपाठाचं पुस्तक घ्या, कसा व्यत्यय येतो बघा. आम्हाला तर होते बाबा, तुमच्याकडे येते की नाही ती माहित नाही. पावाल्या कसा हरिमुखे म्हणा, पहिला अभंग झाला. देवाची द्वारी वाक्षरवरती नेमकी चर्चा हरिमुखे हरिमुखे पुण्याची गणना करी आसुरी संसारी जीव विक्री वेद शास्त्र रुपये संज्ञान जमनी असं कुणाद्वारे केसरांना पांडवागरी. हरिमुखे म्हणा चहा झाला का ना. ही असं म्हणाले तवर ते आमच्या इकडे कणगारा म्हणून गावाच्या कणगाऱ्याचं पावाला येते. ए मस्का पाव, ताजा पाव, खारी टोचवाले पाववाले. लक्ष कुठे गेलं? ही म्हणतोय माझा तर हरिपाठ चालू आहे, हिनं जर गेलं पुढे तर मला खारी घ्यायची होती. झाला हरिपाठ ठेवला कुठं. आणि शेवटच्या अभंगाला दुसरा आलं बघा दुकानदार. ए लव्हा लोखंड पत्रा प्लॅस्टिक भंगार. सगळी साधना भंगार झाली हो. वैयक्तिक साधनेमध्ये विघ्न येतात दादानो, पण सामुदायिक साधनेमध्ये काहीतरी बंधन आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात ह्या वीर विठ्ठलांनी काय केलं? करती घोष जय जयकार. आणि या घोष जय जयकारानं काय होतं? जळती दोषाचे डोंगर. आणि तुम्हाला बी खेड मधल्या सर्व माता माऊली, सर्व भगवत भक्तांना आपले दोष जळावे वाटत असतील तर त्या वीरांनी जो घोष केला आणि जसा केला तसा सगळ्यांनी एकदा मोठ्याने करा. विठोबा